हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंनो. कशा आहात सगळ्यांनी? सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मॉर्निंग रुटीन व्लॉगमध्ये. शॉपमध्ये आले आणि आज उद्योग झाला. काय उद्योग झाला सांगते. आले, जरा क्लिनिंग केलं, झाडलोट केली. इकडे बघा सगळा पसारा उचलून वगैरे क्लिनिंग केली. काय काय कामं घ्यायची आहेत अगोदर नंबर लावून ठेवले. इकडे साड्या काढून ठेवल्या, ब्लाऊज पिसांना वेगळ्या आणि साड्या वेगळ्या फॉल पिकोसाठी. कलिंग झाल्यानंतर इकडे हे कालचे कपडे आहेत जे मी प्रेस करून ठेवलेले. त्याच्यामध्ये बघा 2 ड्रेस आहेत आणि 3 ब्लाऊज आहेत, त्याच्यामध्ये 3 ते 4. आणि हे त्याच्या सलवारचा कपडा आहे. सगळं रात्री जायच्या अगोदर प्रेस करून ठेवलं होतं. काल एकच ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. हे सुद्धा कटिंगचंच ब्लाऊज आहे. आज बरंच काम आहे आणि कटिंग काहीही नाही. काल लाईट गेल्यामुळे जरा गोंधळ झाला आमचा. ह्या 2 ड्रेसच्या 2 सलवार आणि हे जे ड्रेस आहेत ना, हे आपल्याला आलेले आहेत बाहेर गावून. म्हणजे इथली एक माघारीण आहे त्या तळेगावची, ती लग्न होऊन गेलेली आहे बाहेर. पण कधी पण ड्रेस ब्लाऊज ते आपल्याकडे शोधे. तिचे ड्रेस आहेत, तिला आज द्यायचे आहेत. त्यामुळे उद्या सकाळी तिच्या सासरी जायचं आहे. सो आज हे काम झालंच पाहिजे. कालचं काम हे पेंडिंग पडलेलं आहे लाईट नसल्यामुळे. आणि सगळं क्लिनिंग केल्यानंतर इथली जरा झाडांना वगैरे क्लीन केलं, पुसून घेतला कपडा वगैरे करून. प्रेस वगैरे जरा धूळ पडलेली ती क्लीन करून घेतली. कारण ही प्लेट काढून चेंज करून, म्हणजे चेंज नाही, प्लेट काढून क्लीन करायला लागतं. धूळ वगैरे बसते, कपड्यांचा धागा असतो. आणि इकडे माझी झाडं आहेत ना, हा माझा गार्डन एरिया. इथे बघा पूजा वगैरे करून झाली, अगरबत्ती लावली होती. आणि अचानक तिथे मी मागे फिरली सगळं ठेवून नीट कपडे कटिंगला घ्यायला. इथून आला पाण्याचा लोट. मला आता कुठून पाणी गेलं. हे जे पाण्याची बॉटल आहे, टँक आहे याचा, इथून पाणी सगळं फ्लो झाला की काहीतरी माझ्याकडून प्रेस हलवताना हल्लं की काय असं झालं. तर पाहते तर काय, ही जी मनी प्लॅन्टची बॉटल आहे ना, ती भरली होती. ती पूर्ण आडवी झाली. छोटासा मनी प्लॅन्टचा एक देठ लावलेला बघा, किती त्याला मुळे आलेले आहेत. आणि ही ना लकी बॉटल वाटते मला, त्याच्यामुळे इथंच ठेवलेली आहे. आणि ही बॉटल कसली आहे माहिती आहे, मी डेअरीतून चीक आणला होता. खरवस आपण जो करतो म्हशीचा पहिलं दूध किंवा पहिला चीक, आमच्याकडे चीक म्हणतात, किंवा तुमच्याकडे खरवसाचं दूध सुद्धा म्हणू शकतात. काय म्हणतात ते सांगा मला. तो खूप मोठा हा मनी प्लांट आला होता. इकडून पूर्ण असा हे होऊन इकडे पडला होता. पण त्याला मध्येच माझ्याकडनं तेव्हा सुद्धा गडबड झालेली. दुसरी प्रेस होती ना, ती प्रेस चिटकली. इथे त्याचा देठ होता वेलाचा आणि मधला पार्ट, तो ना प्रेस गरम असल्यामुळे सुकला तिथे. त्याच्यामुळे पुढचं सगळं मी ते कट करून टाकलं. आणि हा छानसा मनी प्लांट आता इथं आलेला आहे. छानसा इकडे मनी प्लांट, हा एक मनी प्लांट आहे. इकडे एक हा शोपीस आहे. हा पण एका प्रकारचा मनी प्लांट आहे. याचं तुम्हाला नाव माहिती असेल तर सांगा. आणि ना हे बॉटल काय माहीत काय झालं, धक्का लागला आणि पूर्ण ही आडवी झाली. त्याच्यामुळे पुन्हा सगळं पाणी इकडे सांडलं, या साईडला, बाहेरच्या साईडला सांडलं. ते क्लीन करून घेतलं आता सगळं. प्लेट वगैरे सगळा आपला हा क्लीन करून घेतला, काउंटर वगैरे. कारण पाणी सांडले की रिस्क वाटतं. आणि अशीच सुरुवात झालेली आहे धावपळी. तर सकाळी सुरुवात झालेला दिवस संपला सुद्धा. कामातून कधी संपला हेच कळालं नाही. आणि काम काय काय झालं बघा, पावसामध्ये लाईट जाते. 3 ते 4 वेळा लाईट गेली. जे टॉप सकाळी तुम्हाला दाखवले होते ड्रेस पूर्ण, ते शिवायचे होते, तर ते शिवून झालेले आहेत. फुल लुक पाहावं, याला प्रेस व्हायचे आहे. हा जवळजवळ 46-47 साईजचा ड्रेस आहे. तर हे मटेरियल सुद्धा खूप सुंदर आहे. कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे. पहिले मला असे खूप आवडायचे कलर, आणि हे आताही आवडतात. असं की नाही, हा बॅक आहे, फ्रंट स्वीटहार्ट नाही काढलेला आहे. 3/4 कलर सांगितलं ह्याचा होत होता, पण या ड्रेसचा 3/4 होत नव्हता. म्हटलं झाला तर करते. काय जुगाड लावून 3/4 झालेला आहे. बॅक साईडला थोडासा जॉईंट आलेला आहे, तो नेहमीच येतो 3/4 म्हटलं की. पण ह्याला आलेलं नाही. याचा कपडा तिने थानमधला कपडा आणला होता. तो हा 2.5 मीटर कपडा प्रॉपर होता आणि तो ड्रेस म्हटल्यामध्ये कमी होता. त्याची सलवारसुद्धा शिवून झालेली आहे आणि सलवारला इलास्टिक लावलेली आहे. हा बॅक साईड आहे. ह्याला थोडासा घेर द्यायचा होता, कपडा होता त्यामुळे जॉईंट दिलेला नाही. सगळे त्याला सगळ्या इकडे कळ्या वाढवलेल्या आहेत आणि सुंदर अशा प्लेट्स दिलेल्या आहेत. आणि कमरेला इलास्टिक लावलेलं आहे बघा. आणि हे भावनानं शिवलं आहे बरं. हा सलवार खूप सुंदर शिवते ती. सलवार स्पेशलिस्ट आहे मॅडमांची. हा झाला एक सलवार. त्यानंतर हा एक सलवार झालेला आहे. ह्याला सुद्धा इलास्टिक आहे. त्याच्या पेक्षा जास्त घेर ह्याचा नाही आहे, कट टू कट आहे. कारण हा 2.25 मीटरच कपडा होता, त्याच्यामध्ये मला ॲडजस्ट करायचं होतं. त्यानंतर कटिंग करून ठेवल्यानंतर हे एक ब्लाऊज शिवून झालेला आहे. हे पूजा आहे एका मॅडमची, न्यू क्लायंट आहेत आपल्या, जुन्या क्लायंटच्या फ्रेंड आहेत त्या. आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत. आणि कॉन्ट्रास्ट त्यांना छान दिसलं म्हटल्यानंतर बिचाऱ्यांनी शोधून कॉन्ट्रास्ट आणलेला होता. हा पिंक कलरची साडी आहे, अशी राणी पिंक कलरची. आणि त्याला हा बॉटल ग्रीन तर छान दिसेल वाटलं, पण त्यांना बॉटल ग्रीन नाही भेटला, सो हा आणलेला आहे. बॉटल ग्रीन मीन्स त्यांना असं सांगितलं होतं. हा बॉटल ग्रीन त्यांना खूप आवडला होता. हा सुद्धा आपला इन्स्टॉलमेंट पाहून क्लायंट आलेला आहे. जावांचा दोघींचा आहे, पिंक आणि ग्रीन. त्यानंतर हा एक पैठणी ब्लाऊज जो दाखवला होता, तो पण आता जस्ट शिवून झालेला आहे. कारण क्लायंट आले की मग हातातलं सगळं सोडावं लागतं.
बराच वेळेला लाईट गेलेली आहे. त्यानंतर हा ब्लाऊज शिवून नेला होता त्या मॅडमनी, डॉक्टर मॅडम आहेत, आणि पाठीमागे पॅच लावायचा राहिला होता, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा आणून दिला होता. अहो तुम्ही घाईत पॅच लावायचा राहूनच गेला. म्हटलं हो. जिमीची साडी आहे जी की खूप ट्रेंडमध्ये होती, मी कंटाळा होता मला ब्लाऊज शिवून बॅक साईडला कमरेला त्यांनी लेस घेतलेली आहे. आणि हा एक ब्लाऊज ऑल्ट्रेशनला आला होता, कुठे शिवलेला काय माहीत, पण इतका डिफरन्स आलेला आहे फिटिंगमध्ये. का तुम्हाला दिसते दोन्ही साईडला इतका डिफरन्स आलेला आहे. आता हे मेजरमेंट कसं टाकतात काय टाकतात ते माहीत नाही, पण इतका नवीन ब्लाऊजचा डिफरन्स आला. आता पसारा कसा झाला सांगते. सकाळी क्लीन केलेलं दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा इतका पसारा पडतो, कारण कटिंग फिटिंग स्टिचिंग सगळंच असतं, त्यामुळे हा पसारा होतोच. इकडे हे ब्लाऊज प्रेस करून ठेवलेलं अस्तर इथे ते काही झालेच नाहीत. सो हे काम झालेलं आहे. आता हा डीप प्रेस करून काढायचं आहे, तेव्हा पुढचं काम कंप्लीट होईल. मला ना फार छान वाटतं. आता ते का वाटतं सांगते. कारण माझं काम पाहून क्लायंट जेव्हा खूप लांबून माझ्या डोक्यातनं ब्लाऊज शिवायला, तेव्हा मला असं खरंच वाटतं की माझ्या कामाचं समाधान मला मिळते. कारण काम तर आपल्याला करायचं आहे, पण ते किती परफेक्ट पद्धतीने किंवा प्रयत्न किती आपण करायचं काम चांगलं करण्यासाठी, हे महत्त्वाचं आहे. आता बघा हे ना आपले क्लायंट आहेत, ड्रेस शिवणारे, ब्लाऊज ड्रेस दोन्ही होतात पण खूप क्वचित शिवतात. त्यांची आई ही बहुतेक नागपूर का नाशिकच्या आहेत. त्यांची आई आलेली आहे त्यांच्याकडे, आणि फक्त ब्लाऊज शिवून घेण्यासाठी 4 दिवस मावशी ती राहणार आहे लेकीकडे. म्हटलं घे थोडं ठेवून घे. आईला म्हटलं 4 दिवस अजून एक्स्ट्राचं. सो 4 टक्सचं ब्लाऊज आहे, आणि हाईटला कमी आहे, गळा पुढचा पाठीमागचा किंवा उंचीला उंची. आणि हे 80 सेंटीमीटरमध्ये पीस आहेत. आता हा मिक्स कॉटनमध्ये आहे, हा कॉटन आहे, आणि हा पण मिक्स आहे, हा 2x2 मध्ये आहे. सो आता ह्याचे मला ब्लाऊज शिवायचे आहेत. खरं सांगायचं तर मला ना बिना अस्तरचे ब्लाऊज शिवायला कंटाळा येतं. तर आता आजचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. ते प्रेस करून ठेवलेले आहेत ड्रेस वगैरे. क्लायंट न्यायला येत आहेत, त्यांना कॉल केलेला आहे. सो या पद्धतीने ड्रेस प्रेस करून ठेवलेले आहेत, म्हणजे क्लायंटने एकदा चेक केले की त्यांना आपण हँडओव्हर करू शकतो. आणि हे ब्लाऊज साधे आहेत, साधे सिम्पल कटोरी ब्लाऊज आहेत. तर आता हे मला कटिंग करायचं आहे. क्लायंट ॲक्च्युली न्यायला आलं होतं, पण काल आमच्याकडे लाईटने खूप प्रॉब्लेम केल्यामुळे कालचं काम आजवर आणि आजचं काम उद्यावरती गेलेलं आहे. आता त्या दादांना मी सांगितलं की सासूबाईंना अजून 1 दिवस ठेवून घ्या, थोडंसं एक ब्लाऊज माझी होईपर्यंत 1 दिवस वाढू दे म्हणून. सो उद्या त्यांना फायनली ब्लाऊज देणंच आहे, कारण त्या परवा जाणार आहे. तसं त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ब्लाऊज द्या म्हटले. आणि हे ब्लाऊज घेता अजून काही ड्रेस आणि ब्लाऊज आहे ते स्वतः द्यायचे आहेत मला, कारण 7 तारखेची पूजा आहे लोकांची, आणि 2-3 दिवस अगोदरच आहेत. कारण 7 तारखेला मी नाही आहे, ज्या गोष्टीची मी वर्षभर वाट पाहते ती गोष्ट आता लवकरच येते. सो मला खूप आनंद आहे. आणि तर ती गोष्ट जवळ येते, आणि ती 7 तारखेला आहे. तुम्ही जर ती गोष्ट गेस केली असेल, तुम्हाला आठवली असेल, दरवर्षी मी खरंच अगदी मनापासून आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहते. आणि खरंच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लक्ष देत असेल की खरं मी किती वाट पाहते. सो तो दिवस जवळ येतो, आणि तो 7 तारखेचा आहे. तुम्हाला जर अंदाज आला असेल, गेस केला असेल, तर तशी मला कमेंट करा, DM करा. आणि हो, असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीही स्टिचू सरिता याच नावाने आहेत. बऱ्याच ताई मला विचारत आहे तुझं यूट्यूब चॅनल कोणत्या नावाने आहे. सेम नावाने सगळे अकाउंट आहे. तुम्ही जाऊन पटापट फॉलो करा, आणि लाईकसुद्धा व्हिडिओला करायचं आहे.